आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बदलापुरात शिवाजी महाराज घोडे बदलत या आख्यायिकेवरून बदलापुराचं शिवकालाशी नातं सांगितलं जातं। याच शहरानजीक बहुतांश मंदिरात पुरातन मंदिरं, विहिरी आदींचे अवशेष आढळून आले आहेत। तर एकेकाळी परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरण बदलापूरच्या भूमीला प्राप्त झाल्याचं सांगितलं जातं। मात्र आता हा परिचय पुसला जातोय। गेल्या काही दिवसात बदलापूरमधील गुन्हेगारीवर आपण नजर टाकली तर विविध प्रकारच्या गुन्हेगारीचा आलेख आपल्याला उंचावलेला दिसेल। 4 वर्षांच्या चिमुरड्यांवर शाळेमध्ये अत्याचार, पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या गुन्हेगाराला 1 महिन्यानंतर अटक, महिला पत्रकाराला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी 28 तास लागतात, तर आता दिवसाढवळ्या रेल्वे स्थानकात गोळीबार, अशा गंभीर गुन्ह्यांकडे आपण आजच गंभीरपणे न पाहिल्यास उद्याच्या बदलापूरच्या भविष्यात अंधाराचं साम्राज्य तर नसेल ना, याची भीती वाटणं साहजिकच आहे। त्यामुळे राज्याच्या धोरणकर्त्यांनी आणि दिशा देऊ पाहणाऱ्या विचारवंतांनी याबाबत भूमिका घेऊन पावले उचलण्याची गरज आहे। बदलापुरात गुन्हेगारी वाढत आहे म्हणून राजकीय आरोप प्रत्यारोप होतीलही, पण त्याचा परिणाम सर्वसामान्यांना सोसावा लागणार आहे। त्यामुळे राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्रित येऊन गुन्हेगारीवर वचक बसवण्याची गरज आहे। बदलापुरातील वाढती गुन्हेगारी ही महाराष्ट्रासाठी भविष्यात धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्रित येऊन गुन्हेगारीवर वचक बसवण्याची बदलापूरला गरज आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।